नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं होतं। हे अनुदान कशासाठी केलं होतं की मागच्या वर्षी एकतर पाऊस कमी पडला होता आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला नाही, म्हणून हेक्टरी 5,000 रुपये अनुदान शासनाने जाहीर केलं होतं आणि ज्यांचं क्षेत्र हे 20 गुंठ्यापेक्षा कमी आहे यांना 1,000 रुपये सरसगट देण्याचं जाहीर केलं। आता हे पैसे कसे येणार होते की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात, म्हणजे त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट येणार होते। पण मित्रांनो, तशातूनही 19 लाख शेतकरी जवळपास वंचित राहिलेले आहेत आणि या वंचित शेतकऱ्यांच्या याद्या आता गावोगाव प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। आता मित्रांनो, मग या 19 लाख शेतकऱ्यांनी काय करायचं? मग बाकीच्या शेतकऱ्यांना येणार आणि या शेतकऱ्यांनी आता काय करावं लागणार आहे? तर मित्रांनो, ही प्रक्रिया करण्यासाठी आणि यासाठी पुन्हा एक महत्वाचा मुद्दा की या अगोदर याला ई पीक पाहणीची अट कायम होती, म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी सोयाबीन आणि कापूस नोंद केलेली असेल त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार होते। आणि कृषी महोत्सवामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की ई पीक पाहणीची अट राहणार नाही, सरसगट शेतकऱ्यांना मिळतील, पण तरीही ती काही अट काढली नव्हती। मात्र कालचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णय सुद्धा आपण या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात आलेली आहे आणि ई पीक पाहणीची अट जरी रद्द करण्यात आली तरी तलाठ्याने नोंदवलेला, म्हणजे 7/12 वर तलाठ्यानं नोंदवलेलं पाहिजे की त्या शेतकऱ्याचं पीक सोयाबीन किंवा कापूस होतं, म्हणजे मागच्या वर्षीची नोंद 7/12 वर असेल अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत। मग यामध्ये आता केवायसी तर सगळ्याला करण्याची गरज नव्हती, मात्र जे पीएम किसान नमो शेतकरीचे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यात पैसे येणार होते। मात्र तशा शेतकरी सुद्धा या ई केवायसी पासून राहिलेले आहेत, म्हणजे त्यांची सुद्धा प्रक्रिया पूर्ण व्हायची राहिली। जवळपास असे 19 लाख शेतकरी आहेत। मग या शेतकऱ्यांनी काय करायचं? तर त्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन आपली ई केवायसी पूर्ण करायची। एकतर तुम्ही महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून किंवा स्वतःही करू शकता किंवा सीएससी सेंटरवर जाऊन करू शकता। आणि एक दुसरी गोष्ट आहे की आपला कृषी सहाय्यक जो आहे तो कृषी सहाय्यकाशी संपर्क करायचा आणि त्या कृषी सहाय्यकाला तो जी प्रक्रिया करील त्यानंतर आपल्याला ओटीपी येईल, तो ओटीपी कृषी सहाय्यकाला द्यायचा आहे। आणि महत्वाचं मित्रांनो, पण त्या कृषी सहाय्यकालाच द्यायचा आहे, तुम्हाला कोणताही दुसरा फोन आला किंवा दुसरा कोणी ओटीपी विचारला तर सांगायचा नाही। आपल्या कृषी सहाय्यकाचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आणि त्याच मोबाईलवरून फोन आला तरच करायचं, म्हणजे ते ओटीपी त्या कृषी सहाय्यकाला द्यायचा, इतरत्र कोणालाही ओटीपी द्यायचा नाही। आणि दुसरी गोष्ट आहे की जे सीएससी सेंटर आहेत, आपले सरकार सेवा केंद्र आहेत, या माध्यमातून सुद्धा आपण करू शकता आणि तुम्हाला स्वतः सुद्धा घरी करता येऊ शकते स्वतःची ई केवायसी। त्याची सुद्धा सुविधा शासनाने दिलेली आहे। ती ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जायचं आणि डिस्ब्रुसमेंट जे दिसतंय यावर क्लिक करायचं आणि त्या माध्यमातून स्वतः सुद्धा करू शकता। आणि नाहीच जमलं तर मग तुम्ही सीएससी सेंटरवर जा किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क करा। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना, जे वंचित 19 लाख शेतकरी राहिले त्यांना सुद्धा हे पैसे मिळणार आहेत, अशी ही माहिती आजच्या आपल्या अॅग्रोवन टुडे मध्ये माहिती आलेली आहे, बातमी आलेली आहे आणि त्यावरून मी हा व्हिडिओ बनवत आहे। कारण प्रत्येक शेतकऱ्याला हे पैसे मिळाले पाहिजेत, शेतकरी कोणताही वंचित राहू नये एवढाच आपला उद्देश आहे। कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो, कारण आपला उद्देशच आहे की प्रत्येक माहिती ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे। त्यामुळे आपल्याला ही माहिती आवडली असेल, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।